गढ़ ग्राम पंचायत उखरडा में 15 अगस्त को आयोजित विशेष ग्राम सभा और 24 अगस्त को बुलाई गई तहकुब ग्राम सभा, ये दोनों ही सभा ग्राम सेवक और प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित रहने से नहीं हो सकी। इस समय गांव वासियों ने किस प्रकार रोष जताया, जानने के लिए देखते हैं यह खबर। गढ़ ग्राम पंचायत उखरडा में 15 अगस्त को आयोजित विशेष ग्राम सभा और 24 अगस्त को बुलाई गई तहकुब ग्राम सभा, यह दोनों ही सभा ग्राम सेवक और प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित रहने से नहीं हो सके। लगातार दूसरी बार ग्राम सभा रद्द होने से गांव वासियों ने तीव्र रोष जताते हुए ग्राम पंचायत प्रशासन का निषेध किया। 15 अगस्त को ग्राम सेवक अनुपस्थित होने से ग्राम सभा तहकुब की गई थी, जिसके बाद 24 अगस्त को सभा की नोटिस दी गई, जिसके बाद 150 से अधिक महिला, पुरुष और युवा ग्राम पंचायत कार्यालय में उपस्थित हुए, लेकिन ग्राम सेवक, प्रशासक और उप सरपंच इनमें से कोई भी उपस्थित नहीं था। गांव वासियों ने जब इस बारे में पूछा तब ग्राम सेवकों का हड़ताल शुरू है ऐसा जवाब देने का ग्रामस्थों ने बताया। हड़ताल की जानकारी होकर भी ग्राम सभा की नोटिस निकाल कर नागरिकों को क्यों बुलाया, ऐसा सवाल उन्होंने किया। इसे में अभिजीत गुड़े, वासुदेव डोमकावड़े, पूर्व महल्ले, सागर ढोके, शुभम हिवरकर, गोविंदा फुलझेले, सूरज उरकोड़े, वैभव पुसदेकर, इनके साथ बड़ी संख्या में महिला, युवक और ग्रामस्थ उपस्थित थे। आयोजित ग्रामसभेस इथं आपल्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच अथवा सचिव तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसून ग्रामसभामध्ये गावातील नागरिक आपले कामधंदे सोडून येथे उपस्थित आहे, तरी सुद्धा गावकऱ्यांना माहिती नाही की सचिव हजर नाही, त्यांचा संप आहे अथवा बाकी कोणतं कारण आहे बा म्हणून आधी माहिती नसून इथे सगळे लोक जमलेले आहेत। आपल्या समस्या घेऊन इथे मांडण्यास सगळे लोक उपस्थित असून इथे कोणीच हजर नाही आहे आणि इथले काही कर्मचारी पण हजर नाही आहे, त्यामुळे आम्ही इथे निषेध नोंदवितो। 26 रोज सोमवारला उखरडा गढ़ ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, पण या ग्रामसभेला ग्रामसेवक, प्रशासक किंवा ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी आम्हाला कोणतीही सूचना न देता या ठिकाणी आज ग्रामसेवक हजर नाही, प्रशासक हजर नाही, ग्रामपंचायतचे उपसरपंच हजर नाही, सदस्य हजर नाही व ग्रामपंचायतचे जे कर्मचारी होते त्यांनी प्रोसिडिंग बाहेर काढलं, त्यावर सह्या झाल्या। कोरम पूर्ण व्हायचा न झाल्यामुळे आम्ही सगळा तहकूब करतो, पण त्या सभेत अध्यक्षपद कुणाला दिलं नाही, सचिव कोणाला केलं नाही व त्या सभेमध्ये आम्हाला आमचे प्रश्न मांडू दिले नाही। आज या ठिकाणी महिला वर्ग व सर्व पुरुष, गावातील युवक मोठ्या संख्येने या ग्रामसभेला हजर होते। शेतीचे सीझन चालू आहे, सगळे आपले कामं सोडून या ठिकाणी हजर होते। या ठिकाणी आज 100 ते 200 लोक हजर राहण्याची शक्यता होती, कारण की आज सगळे लोक ग्रामसभेसाठी आपले प्रश्न मांडण्यासाठी आज गावामध्ये हजर आहेत, पण त्यांनी प्रोसिडिंग बुक अंदर ठेवून दिलं। आमची इच्छा होती की आम्ही गावातील एका नागरिकाला अध्यक्ष करून आम्हाला ग्रामसभा घ्यायची होती। 15 ऑगस्टची ग्रामसभा यांनी तहकूब केली, त्या सभेला ग्रामसेवक नाही आले। 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर व 1 मे एकही ग्रामसभा या ठिकाणी ते होत नाही। त्यांनी कायद्यानुसार ती ग्रामसभा घ्यायला पाहिजे व आम्ही आमचे म्हणणे कुणापुढे मांडावे। या ठिकाणी सचिव हजर राहत नाही, प्रशासक हजर राहत नाही, त्याच्यामुळे आणि आज सभा घेऊन हे सभेला आले नाही, त्या प्रकारचा एकही त्यांनी कायदेशीर नोटीस दिला नाही, दवंडी दिली नाही किंवा कोणालाही त्या पद्धतीची माहिती नाही। त्याच्यामुळे सर्व गावकरी आज ग्रामसभेला हजर होते, सचिव नाही आले। याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू, त्यांची तक्रार निरसन करू। या ठिकाणी आम्ही त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्याकरता सर्व आज लोक इथं हजर आहोत। CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।